चाललोय नवीन ट्रिपला. आणि ह्या ट्रिपमध्ये आपण जाणार आहे 12 ज्योतिर्लिंग यात्रा. आज आज आता हात खाली खाली अजून लई पुढे जायचं आपल्याला. ऐकून घे, म्हणजे अनाऊन्स केलंय मी एवढ्या 4-5 दिवसात जाईल. तर त्यासाठी जत्रा नाही, जत्राच्या अगोदरची एक दिवस जाणार. ह्या ट्रिपमध्ये आपण 25,000 किलोमीटर कंप्लीट करणार आहे. तिकडून बंदुकी घेऊन उभा राहणार आणि मी इकडून जाणार. मग काय तवा अशा रोडनी जाणार आहे आपण. तिथनं आपण मग बंदूक लागली तर काय लागली त्याला. तिथनं पुढं मग आपण साऊथ इंडियामध्ये येणार आहे. पूर्ण साऊथ इंडिया पण कव्हर करणार आहे. पोर लगीन करीना त्याची 4 पोरं सांभाळले असते. सपोर्ट करा आमच्या पोराला. माग टेका द्या उचला म्हणा खाल्लं. उचलून पैसे नकोय आपल्याला, उचला म्हणा खाल्लं. मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण नवीन ट्रिपला जाणार आहे, त्याची अनाऊन्समेंट करणाराच हा ब्लॉग आहे. मित्रांनो आपण आता चाललोय नवीन ट्रिपला. आणि ह्या ट्रिपमध्ये आपण जाणार आहे 12 ज्योतिर्लिंग यात्रा. आज आता हात खाली खाली अजून लई पुढे जायचं आपल्याला. ऐकून घे, 12 ज्योतिर्लिंग यात्रेला जाणार आहे. त्याचबरोबर आपण जाणार आहे ह्याला संपूर्ण भारतातील सर्व राज्य फिरणार आहे. त्याचबरोबर आपण लेह लडाखला पण जाणार आहे, स्प्लिटी व्हॅलीला पण जाणार आहे. त्याबरोबर आपण उत्तराखंडमधील 4 धाम करणार आहे, भारतातील 4 धाम करणार आहे. तिरुपती बालाजीला जाणार आहे, अजून आपण कन्याकुमारीला जाणार आहे. अशा प्रकारे खूप साऱ्या ठिकाणी जाणार आहे. राम मंदिराला जाणार आहे, जिथं रामाचा जन्म झाला होता तिथं जाणार आहे. अशा जवळपास आपण आता चाललोय 6 महिन्यासाठी. आता आजीची काय रिॲक्शन आहे बघ, 6 महिन्यासाठी चालले. तर आमच्या आजीची रिॲक्शन बघा नॅचरल आहे. आजीला मी काहीच सांगितलेलं नाही आहे. तर आजी जाऊ का? जा बाबा, कोण मालक आहे का तुझा? तर मित्रांनो, तुम्हाला अजून सांगतो, आपण कधी जाणार आहे अजून फिक्स झालं नाही माझं. म्हणजे अनाऊन्स केलंय मी एवढ्या 4-5 दिवसात जाईल. तर त्यासाठी जत्रा नाही, जत्राच्या अगोदरची एक दिवस जाणार. तर मित्रांनो, आमच्या गावाची जत्रा आहे. तर गावाच्या जत्रेला मी नाही थांबणार, आदल्या दिवशीच चाललंय. आणि काय म्हणलं, आपण थांबलो कशासाठी, मी केदारनाथचं मंदिर उघडणार होतं त्या दिवशीच जाणार होतो. पण आपण नाही वेळ आता. मला ते हिरो कंपनीशी बोलणं चाललं होतं माझं. तर त्यांच्याकडून काही मदत भेटते का ह्याचा विचार चालला होता. तर ती आता जवळपास प्रोसेस कंप्लीट होत आलेली. आपल्याला बहुतेक थोडीफार का होईना मदत भेटेल त्यांच्याकडून प्रवासासाठी. त्यामुळं त्यांच्या भरोश्यावर मी इतक्या दिवस चाललोय, नाही तर लई खर्च असतोय फिरायसाठी. आमच्या आजीने एखादी माळ दिली तर बळी होईल. काय म्हणते आजी, एखादी फिराय माळ देते का? माळ नाही द्यायची, थोबाड दिन होय. अगं थोबाड तुला लागतंय. थोबाड म्हणजे तुझी कात्री नुसती काप 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 कापत राहते सगळ्यांना. तर मित्रांनो, ह्या ट्रिपमध्ये आपण किती किलोमीटर कंप्लीट करणार आहे, तर ह्या ट्रिपमध्ये आपण 25,000 किलोमीटर कंप्लीट करणार आहे. तर ह्यामध्ये आपण बराच टाईम लिमिट नाही आहे काय, कारण आपण इथनं पहिले, तर तुम्हाला रूट पण सांगतो, इथनं आपण पहिले 7 ज्योतिर्लिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, त्यानंतरनं ओंकारेश्वर, उज्जैन, आणि त्यानंतर आपण तिथनं खरा आपला प्रवास चालू होणार आहे. मग आपण जाणार आहे गुजरातमध्ये आपण करणार आहे सोमनाथ, कच्छला पण जाणार आहे आपण. त्याच्या अगोदर आपण जाणार आहे ह्याला कुठं जाणार आहे, गिरनार पर्वताला जाणार आहे. मग द्वारकाधीश, नागेश्वर, असं 4 धाम करणार आहे. मग तिथनं आपण राजस्थानमध्ये एंटर करणार, म्हणजे पाकिस्तान बॉर्डरने जाणार. अजय इकडं पाकिस्तान आहे, इकडं मी. अशी तिकडून बंदुकी घेऊन उभा राहणार आणि मी इकडून जाणार. मग काय तवा अशा रोडनी जाणार आहे आपण. तिथनं आपण मग बंदूक लागली तर काय लागली त्याला काय तवा. बिल्लाच्या भोकाचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राजस्थानमध्ये जाणार आहे. मग राजस्थानमधनं आपल्याला कसं जायचं, पंजाबला जायचं का हरियाणाला जायचं ते ठरवणार आहे. मग तिथनं आपण 1 महिना जवळपास लेह लडाखमध्ये थांबणार आहे. आणि मग आपण स्प्लिटी व्हॅली पण करणार आहे. मग आपण उत्तराखंडमध्ये येणार आहे. तर त्यामध्ये आपण नव्हे अमरनाथ यात्रा पण करेल, अशा प्रकारचं आहे. तर अशा प्रकारचं ट्रिपचं प्लॅनिंग आहे. तिथनं पुढं मग आपण साऊथ इंडियामध्ये येणार आहे, पूर्ण साऊथ इंडिया पण कव्हर करणार आहे. तर अजय काय म्हणशील, आपण ह्या ट्रिपमध्ये नाही नॉर्थ ईस्ट इंडियाला जाणार नाही आहे, आपण बंगालला जाणार आहे, पण बाकीकडं जाणार नाही आहे, कारण बाकी सगळं आपण नव्हे मागच्या ट्रिपमध्येच फिरलेलो आहे 4 देशाच्या यात्रेमध्ये. तर अशा पद्धतीने आहेत. अजय काय म्हणते, जाऊ का?
काय म्हणायचं बाबा तुझ्या मी हा चाललो आता. कधी जत्रा तुझी? काय माहिती बाबा कवाय काय म्हणा मग जत्राच्या अगोदर चाललो एक दिवस. थांब बस बस बस. हा इकडं आण. ती बांधर घालीन पोट. तर मित्रांनो आमच्या आजीचा चहा आलेला आहे आता आणि लाईट पण आलेली. तर आमची आजी एकदम तगडी अशी इतकी औरत गेलं बांधर. नाही रे आता थांब. आहे आधी ते चहा आण रे इकडं. आजीचा चहा आलेला आहे. तर आजी बघू. आमची आजी एवढी इथं बांध. का शाबूत आहे माहिती का? आजीच्या मागणं अरे जागो. ए खाली ठेव. अरे करू. खाली ठेव. आधी रेकॉर्ड होतोय. का का ह्यो पोरगा माथा येईल त्रास देतोय. हा माझा याची चेष्टा करत असतो ह्यो नातू. आजीचा लाडका नातू, सगळ्यात शेवटचा नातू. आजीने 5 गाठ्या बांधल्यात त्याच्यासाठी. 5 किलोची एकच गाठी बांधली. तर आजी तर टाकीत पाणी नाही. मित्रांनो काय कुठं आलता आपला विषय? तर मित्रांनो आमची आजी एवढी अशी आजीच्या पाठीमागची कितीतरी मिली तरी आमची आजी तंदुरुस्त आहे. आजीचं जेवणाचं रुटीन सांगतो मी. आजी काय करते, सकाळी उठती, आजीला एक गलास भरून चहा दिला जातो. मग आजी त्याच्याबरोबर 2-4 बटर खाती, निम्मा चहा पिती, निम्म्याबरोबर बटर खाती. मग आजी काय करते, घरातनं बाहेर निघती आणि वस्ती हिंडायला जाती. तिच्या 2-4 मैत्रिणी आहेत तिथं बसती. तोपर्यंत जेवायला 12 वाजेपर्यंत जेवण करायला येते घरी. जेवण बिवण करती, थोड्या झोपल्यागत करती आणि परत वस्ती तिच्या मैत्रिणी बघ गप्पा हाणायला जाती. अशा पद्धतीने आहे. आणि परत संध्याकाळी चहा प्यायच्या वेळेस येते माघारी. तर अशा प्रकारे आहे. पहिली तर आजी आमची कोंबड्या बिंबड्या सांभाळत होती. आता काय नाही, कोंबड्या बिंबड्या सगळे मारून टाकल्या आजीने. ही पोर लगीन करीन आणि त्याची 4 पोरं सांभाळली असती. सर आजी काय काय सांगतो बाबा? खरं ती सांगतो आजी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नवीन ट्रिपला जाणार आहे. तुम्हाला आमची आजी आवडली का नाही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ही नवीन ट्रिप पाहायला आवडेल का नाही ती पण कमेंट करून सांगा. बाय बाय. फॉलो करा म्हणावं, सपोर्ट करा. सपोर्ट करा आमच्या पोराला माग. फॉलो टेका द्या. उचला म्हणावं खाल्लं. उचलू पैसे नकोय आपल्याला. उचला म्हणावं खाल्लं. उचला. खाल्लं उचला टेका द्या. तर बाबा टेका. बरं बरं. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लाईक लाईक बाय बाय. बाय बाय. अशी लोक पक्ष्यान मंडळी म्हातारी कच्च्याला लेखाला आधार देते. जा म्हणती काय करायचं. ही ओव्हर ऍक्टिंग आहे आजीची. काय ओव्हर ऍक्टिंग आहे. होय चला म्हणजे काय करू. काय नाही पी आपला. तू चहा पी की. कोण म्हणतोय? सोन्या म्हणतोय. होय होय सोना. चला बाय बाय.